आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही। आम्हाला सरळ मार्गी राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे, लोकांची कामं करायची आहे। गट पक्ष पार्टी यापेक्षा आपल्या भागातल्या लोकांचं काम कसं जास्तीचं होईल असा प्रयत्न आमचा नेहमी असतो आणि तो इथून पुढे आम्हाला करण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या कृपा। दक्षिण भारतामध्ये एखादं दुसरं प्रत्येकाला वाटतं की आपण आयुष्यात जन्माला आलो तर 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्याचं भाग्य आपल्या आयुष्यात यावं अशी प्रत्येकाची इच्छा असते। पण सगळ्यांनाच 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेता येईल अशी काही परिस्थिती होत नाही आणि म्हणून अशी काही ठिकाणं आपल्याकडे आहेत की जी पुरातन आहेत, ज्यांचं महात्म्य खूप वेगळं आहे। आता आजपर्यंत मलाच माहीत नव्हतं की आपल्या इथं 365 दिवस आणि 24 तास आपल्या इथं मंदिरात पाण्याचं उगमस्थान आहे। बऱ्याच लोकांना माहिती नसते। मी खरं तर तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही लोक वर्गणीतून, लोक सहभागातून या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्याबद्दल गावकऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। तुमच्या ज्या अपेक्षा आहेत की लोकप्रतिनिधी म्हणून या मंदिराच्या जीर्णोद्धारामध्ये तुमचा सहभाग असावा। मी तुम्हाला आज विश्वासानं सांगतो, उद्याच तुम्हाला पाठीमागं जे तुम्हाला सभामंडप बांधायचं आहे त्याच्यासाठी 20 लाख रुपये मी तुम्हाला उद्या उपलब्ध करून देतो। सकाळी तुम्ही उद्या नाही, परंतु उद्या ब्रह्मानंद पळवकर शेठ उद्या घरी आहेत। पंकजबाई, आमचे सरपंच निलेश, संदीप तात्या यांच्यासोबत तुम्ही येऊन ते पत्र घेऊन जावा। पुढची सगळी प्रोसेस निलेश पाटील करून घेतील आणि येत्या 15-20 दिवसामध्ये हे काम मागचं चालू होईल अशा पद्धतीची यंत्रणा। नंबर 1। नंबर 2, तुम्हाला इकडे संरक्षण भिंत करायची आहे, पुढं काय डिझाईन तुम्ही केलं आहे मला दाखवलं तर त्याचं तुम्ही एस्टिमेट करून घ्या। अधिकारी तुमच्याकडे पाठवतो, ते शासकीय एस्टिमेट करून देतील आणि तशा पद्धतीनं या मंदिराचा संपूर्ण कायापालट करण्याची जबाबदारी आम्ही घेतोय आणि ते पूर्ण तुम्हाला आम्ही जबाबदारी घेतोय म्हणजे ते 100% तुम्हाला पूर्ण करून आम्ही देणार। आणि या परिसरातल्या लोकांचं हे आराध्य दैवत आहे। सगळ्यांच्या भावना या महादेवाच्या मंदिराच्या प्रती आहेत, तर त्यामध्ये आम्हालाही काहीतरी योगदान देण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय। खरं तर महादेवाचीच काहीतरी कृपा असेल, त्यांचीच काहीतरी इच्छा असेल की यांच्या माध्यमातून काय एखादं छोटं इथं काम व्हावं आणि ते भाग्य आम्हाला आज मिळतंय। तर आम्ही निश्चितपणे ते पूर्ण करू आणि आपलं शंभू महादेव शंकर हे गोडी दैवत आहेत। त्यांनी एखादा आपल्याला प्रसन्न झाले तर त्यांच्याकडे हिशोब ठेवत नाहीत, ते किती प्रसन्न व्हावं आणि ह्याला एवढं प्रसन्न झालोय ते त्याचा ताळमेळ त्यांच्याकडे लागत नाही। त्यामुळे एकदा महादेव प्रसन्न झाला की माणसाला आयुष्यामध्ये काहीच कमी पडत नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी इतक्या ताकदीनं वेळ देऊन या मंदिराचा कायापालट केलाय, जीर्णोद्धार केलाय, हे खूप पुण्याचं काम तुमच्या हातून घडलेलं आहे असं मला वाटतंय। आणि त्यामुळं तुम्ही आज आम्हाला इथे बोलावलं, आम्हाला दर्शन घेण्याची संधी दिली, त्याबद्दल बाळवणी गावातील गावकऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। आणि उद्यापासूनच आपण या सगळ्या कामाला सुरुवात करू आणि ते काम लवकरात लवकर कसं पूर्ण होईल आणि ते व्यवस्थित होईल। आताच इतकं देखणं तुम्ही मंदिर उभा केलेलं आहे, खरं तर इथं आल्यानंतर अजून आपण आत गेलो नाही, बाहेरच इतकं प्रसन्न वाटतंय। मग हा सगळा परिसर जर आपण व्यवस्थितपणे डेव्हलप केला तर इथून माणूस हलणार नाही अशी परिस्थिती इथं निर्माण होईल। तर इथं बगीचा करणं, इथं बाजूला संरक्षण भिंत असेल, पेविंग ब्लॉक बाहेर असेल, गार्डन करणं असेल, तर हे सगळी कामं आपण या मंदिर परिसरामध्ये या पुढच्या टप्प्यामध्ये करून घेऊ एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो। आणि तुमचंही सगळ्यांचा आशीर्वाद, तुमचं सगळ्यांचं प्रेम आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राहू द्या, कारण आमची ताकद, आमची शक्ती ही सर्वसामान्य लोकांचं प्रेम आहे। आमच्याच माझ्यासारखा पडळकरवाडीतला एक मुलगा, मला वाटतं बाळवणीतला एक वार्ड पण माझ्या वाडीपेक्षा मोठा असेल, कारण इतकं मोठं गाव तुमचं आहे। आणि मी गेली 2006 सालापासून या गावामध्ये येतो, कधी रिस्पॉन्स मिळतो, कधी मिळत नाही, कधी ऐकायला कोण असतं नसतं, पण आम्ही काय यायचं तुमच्याकडे थांबत नाही। आणि त्यामुळं एक खानापूर तालुक्यातलं जी काही मोठी गाव आहे, तिकडं लेंगडे असेल, आता खानापूर नगरपंचायत झाली, इकडं बाळवणी असेल, ही जी मोठी आहे बाळवणीकरांना की थोडं प्रेम आमचे डोक्यावरती राहू द्या। निश्चितपणे आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत। आम्ही कुणाची आडवाआडवी, जिरवाजिरवी ह्या भानगडीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही। आमचं राजकारण पूर्णपणे वेगळं आहे
पूर्वी निळू फुलेंच्या पिक्चरमधलं जे राजकारण होतं ते राजकारण खानापूर तालुक्यामध्ये जास्त चालतं. त्या राजकारणामध्ये आम्हाला जास्त इंटरेस्ट नाही. आम्हाला सरळ मार्गी राजकारण करायचं आहे, समाजकारण करायचं आहे, लोकांची कामं करायची आहे. गट पक्ष पार्टी यापेक्षा आपल्या भागातल्या लोकांचं काम कसं जास्तीचं होईल असा प्रयत्न आमचा नेहमी असतो आणि तो इथून पुढे आम्हाला करण्याची संधी तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादानं मिळावी एवढंच या निमित्तानं बोलतो. आणि उद्या तुम्ही काही प्रमुख मंडळी तुम्ही या आणि उद्याच्या उद्या पत्र घेऊन निलेश तुमच्याबरोबर आहे तो सगळी प्रक्रिया पूर्ण करून काम चालू करण्यापर्यंत सगळी जबाबदारी तो घेईल. त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल.